खोकला खोकला आयुर्वेदामध्ये आम्ही त्याला कास असं म्हणतो. कास नावाचा वेगळा व्याधी पण लिहिला आहे आणि त्याचबरोबर कास हे लक्षण म्हणजे खोकला हे अनेक आजारामध्ये लक्षण म्हणून पण आलेलं आहे. तसं पाहता खोकला हा खूप मोठा व्याधी किंवा खूप त्रासदायक व्याधी असं प्रत्येकाला जाणवत नाही, कधीतरी जाणू शकतो. खोकल्याला एक काही दिवसांपुरता होणारा, सर्दीनंतर होणारा, पडशानंतर होणारा व्याधी म्हणून समजलं जातं. परंतु तोच खोकला जर 8 वर्षांपासून असेल आणि 8 वर्ष सलग खोकला येत असेल तर मात्र तो फार मोठा व्याधी होऊन बसतो. काही वर्षांपूर्वी एक महिला रुग्ण, वय 52 वर्ष आणि खोकला, एवढं एकच प्रधान लक्षण किंवा मोठं लक्षण कोरडा खोकला आणि 8 वर्षांपासून कोरडा खोकला हे लक्षण घेऊन आपल्याकडे आले. वास्तविक ती पेशंट आपल्याकडे येण्या अगोदर मागच्या 8 वर्षात संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे इत्यादी सर्व ठिकाणी मोठमोठे जे काही दवाखाने आहेत त्यामध्ये जाऊन अगदी HRCT, कन्सल्टिंग ओपिनियन सगळ्या गोष्टी करून आलेली, कुठेच काही सापडत नाही आहे आणि शेवटी आता काहीच होणार नाही या अनुषंगाने सगळे उपाय सोडून देऊन आता हा खोकला आपल्याला शेवटपर्यंत पुरणार अशा पद्धतीने मान्य केलेलं होतं आणि सगळे नाद सोडून दिलेले होते. पण शेवटी काही नातेवाईकांच्या सांगण्यानुसार ती पेशंट आपल्याकडे आली आणि आल्यानंतर फार काही फरक पडला अशी त्यांची अपेक्षाही नव्हती. परंतु त्या पेशंटला 8 वर्षांच्या खोकल्यामध्ये पहिल्या 7च दिवसात 50% फरक पडला किंवा उपशय मिळाला आणि पुढच्या 1-2 महिन्यात पेशंट बरी झाली, खोकला बंद झाला. आता मागच्या 8 वर्षात असं काय झालं नाही जे आपल्याकडे आल्यानंतर झालं आणि पेशंट बरी झाली. तर आपल्याकडे आयुर्वेदामध्ये केस पेपर किंवा एक मोठा हिस्ट्री टेकिंगचा पेपर असतो. त्याच्यामध्ये आपण व्याधींची कारणं शोधण्याचे प्रयत्न करतो किंवा का झालं असेल किंवा एखाद्या पेशंटला हा व्याधी का झाला असेल किंवा हा व्याधीची कारणं काय आहेत आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. तर या पेशंटमध्ये देखील नेहमीप्रमाणे केस घेत असताना माझे प्रयत्न चालू होते की काय कारण असेल किंवा कशामुळे हा खोकला 8 वर्षांपासून टिकून आहे, की असं काय कारण घडतं की 8 वर्ष चालूच आहे. तर विशेष काही कारण मिळत नव्हतं. परंतु शेवटी जेव्हा गायनॅकॉलॉजिकल हिस्ट्री म्हणजे मासिक पाळीसंबंधीच्या किंवा बाळातपणासंबंधीच्या ज्या काही समस्या असतात त्याच्याबद्दलची जी आपण हिस्ट्री विचारतो त्याच्यामध्ये असं कळलं की पेशंटची पिशवी काढलेली आहे आणि पिशवी काढण्याचं कारण की अंगावरून खूप जास्त जात होतं, म्हणजेच हेवी ब्लिडिंग, आणि त्याच्या परिणामस्वरूप किंवा त्यामुळे पिशवी काढली पेशंटची, हिस्टेक्टॉमी ज्याला म्हणतात ती झाली आणि ती झाल्यानंतर त्याच्या पुढच्याच आठवड्यात पेशंटला खोकला सुरू झाला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे 8 वर्षांपासून खोकला सुरूच आहे. तर इथे मग आयुर्वेदिक विचार जो आहे तो म्हणजे मी लागू केला की अधोग रक्तपित्त किंवा ज्याला प्रदर असं म्हणतात त्याची चिकित्सा रक्तपित्ताप्रमाणेच करायला लागते. अतिप्रमाणात अंगावरून जाणं हा रक्ताचा व्याधी आहे आणि त्याला रक्तपित्त असं आपण अधोग रक्तपित्त असं नॉमिनेशन करू शकतो. तर ते अधोग रक्तपित्ताचं ही मूळ केस आहे जिचं ऑपरेशन झालं आणि त्या अधोग रक्तपित्ताचा पहिला उपद्रव जो आहे तो कास आहे किंवा खोकला आहे. तर इथे असं फायनलाइज केलं गेलं की हा जो खोकला आहे हा ह्या पिशवी काढण्याचा परिणाम स्वरूप म्हणून झालेला आहे आणि मग त्या अनुषंगाने ट्रीटमेंट दिली गेली आणि पेशंटला 1-2 महिन्यात पूर्णपणे बरं वाटलं. हां, आता ती पेशंट पूर्ण बरी आहे, परंतु बरी राहणार आहे का? तर नाही. का? तर अधोग रक्तपित्त हा याप्य व्याधी आहे. मग याप्य म्हणजेच असे व्याधी ज्यांच्यामध्ये तुम्ही पथ्याने राहिलात तर तुम्ही निरोगी आहात, तुमचं पथ्य सुटलं तर तुम्हाला पुन्हा लक्षणं जाणवू शकतात. तर अधोग रक्तपित्त हा त्याच पद्धतीचा व्याधी आहे की जोपर्यंत पेशंट पथ्याने राहते, काही अपथ्य करत नाही, तिला खूप छान वाटतं. थोडेफार पथ्य बदलली की पुन्हा त्रास सुरू होतो, मग पुन्हा त्या येतात, 8-10 दिवसांची औषधं घेतात, त्यांना पुन्हा बरं वाटतं. तर आता या केसमध्ये 2 गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट तर हिस्टेक्टॉमी किंवा पिशवी काढणं हा सगळ्यात शेवटचा पर्याय असला पाहिजे कोणत्याही स्त्रियांच्या समस्यामध्ये. अगदी आता कोणताच पर्याय उरलेला नाही आहे, तेव्हाच पिशवी काढणे हा पर्याय ठेवायला हवा. अदरवाईज पिशवी काढणं ही गोष्ट खूप साऱ्या आजारांना आमंत्रण देऊ शकते आणि त्याचे खूप जास्त घातक परिणाम होऊ शकतात. सो पहिला जो काही धडा आहे याच्यामधला, ह्या केसमधला, तर तो म्हणजे पिशवी काढणे हा घातक प्रकार होऊ शकतो. त्याच्या अगोदर आयुर्वेद ट्राय केला असता तर कदाचित पिशवी काढण्याची वेळ आली नसती. आणि दुसरी गोष्ट जी आयुर्वेदाचंच काय म्हणतात त्याला किमया आहे की ज्या व्याधीचं निदान कुठेच होऊ शकलं नाही किंवा ज्याच्यावरती कुठेच उपचार झाला नाही तिथे आयुर्वेदाच्या एका साध्या विचाराने किंवा एक साध्या गोष्टीने की रक्तपित्ताचा प्रधान उपद्रव कास आहे यापासून निदान झालं आणि ती पेशंट ठीक झाली.
पुढे भेटूया एका दुसऱ्या केस सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.